ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त उपस्थित राहिलात। आपले 4 सोमवार इथे विविध कार्यक्रम आहे। आता पुढच्या सोमवारी इथे भजनाचा कार्यक्रम असणार। ताई मला सांगायनंतर करून गेलं सगळं मंदिराचं, फक्त आम्ही गायडन्स किंवा मदत केला, फक्त बाहेरून सपोर्ट। तर अशा पद्धतीने हा एक सुंदर असा परिसर झाला। 11 जून 2004 ला एक झाड लावलं होतं आणि हे सर्व झाडाच्या कॉलनीतले आमचे लोक वारले, त्यांच्या स्मरणार्थ झालं। 11 जून 2004 ला वडील वारले आणि त्या दिवशी वडाचं झाड लावलं। आज जवळ 21-22 वर्ष झाली आणि खूप सुंदर असा परिसर झाला। पूर्वी तर सगळी घाण होती, कचराकुंडी होती, पण हे सगळ्यांच्या योगदानातून होतं। पण ठीक आहे तो विषय। परंतु आता या ठिकाणी आरतीसाठी आपण हाय त्या ठिकाणी उभं राहायचं। ह्या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या नगरसेविका भांबरे दिलं औरंगजेबाचं, हिंदू धर्माचं, आणि काळाची गरज आहे। म्हणून मी सर्व भाविकांना विनंती करतो की आपली खरेदी आपल्या माणसाकडनं करावी, ज्याचा उपयोग त्या पैशाचा उपयोग सत्कर्म सत्कार्यासाठी होईल। अतिशय या ठिकाणी देशाच्या विकासाला, देशासाठी हातभार लागेल, हे मात्र सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे। धन्यवाद। रोज संध्याकाळी 7 वाजता आरती नाशिक शहरातल्या सर्व मंदिरात होईल आणि इथे सुद्धा रोज संध्याकाळी 7 वाजता शिवजीची आरती होईल। धन्यवाद बापू। पुरुषांना काय जमणार नाही, स्त्रियांना जमत असतं आणि म्हणून स्त्रियांसाठी असणारा हा महिना आणि म्हणून स्त्रियांचा असणारा पुढचा अभ्यास आपण पुढे लावणार आहोत। अशी एक स्त्री जिने भारत मातेसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा स्त्रीचं आख्यान आपल्याला लावायचंय। म्हणून पूर्व पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आख्यान उभं राहून ऐकायचं। महर्षी नारद मुनींची इच्छा आहे, नारदाच्या गादीवर वेळ बसून नको, उभं राहून कीर्तन करा, म्हणून हा माईक आपल्या पुढे आला।